ठिकाणी कसं ॲडजस्ट करणार? व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली. ठीक आहे, पाठवतो लगेच. त्यासाठी संविधान वाचावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल. आणि यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीचे नेते आणि कोणी तुरुंगात गेले होते ना. इंदिरा गांधीने सेन्सॉरशिप लादली आहे. इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही. तिकडे बाईट होणार नव्हती, पण ते अचानक इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत. बाईट झाली अचानक त्यांची. लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक मी मोबाईल इथेच आहे, बाईट चालू आहे मोबाईलवर आहे मी. हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर मी म्हटलं ते बाईट होणार नाही, फक्त व्हिज्युअलसाठी मग मी पटकन गाडीवर आलो होतो. काय म्हणायचं, एक नवीन तयार केली होते ना सर. देयमानाला देयमान म्हणायचं महापालिकेत नाही बैठक का? रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का? त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले, मग तो इतिहास बदलायचा का? हे रेकॉर्डवरती आहे. हे जर एखादा महापालिकेत सर त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये नाही चिंता वाटण्याचं कारण नाही. दौऱ्यावरती आलाय आपण, 2 दिवशी आपला नाशिक दौरा आहे, काय विशेष? नाशिकला विशेष असतंच. नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे, विभागीय शिबिर. त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया. नाशिकमध्ये आता आमचे चर्चा करूया. नवीन जिल्हा प्रमुख आहेत, जी सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विकासराव शिंदे आहेत, अशी चर्चा करूया. भविष्यात काय करायचं, शिबिराची योजना नाशिकला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होती. यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. खरं तर आपल्याकडनं अगोदर इशारा देण्यात आला होता पाय न ठेवू देण्याचा नाशिकमध्ये, मात्र काल भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे. पाय ठेवू देणार नाही हे आमचे लोक का म्हणाले, याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा केल्या, जी आश्वासनं दिली होती आधी मुख्यमंत्री असतात, पूर्ण झाली का? हा लोकांचा संताप आहे. आता हौस फाट्यामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला भेट देऊन जाणार. लोकांच्या मनात आमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जातं. अनिल परब नाही सर, मोबाईल अशी टीका करणं चुकीचं नाही. मला त्यांच्याविषयी माहीत नाही. आता उद्या रात्री थोड्या वेळाने त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहे. पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.